तर एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना नवनीत राणांनी देवाचं दर्शन घेतलंय, जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जाते। तर दुसरीकडे त्यांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकालही आजच अपेक्षित आहे। आज सकाळी 11:30च्या सुमारास हा निकाल येऊ शकतो। गेली जवळपास 4.5 वर्ष हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। निकाल कोर्टाने राखीव ठेवलेला होता, जो आज सुनावला जाईल। अधिक माहिती देण्यासाठी आपले दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, कमालीची उत्सुकता आहे की जात प्रमाणपत्र वैधतेचं नेमकं काय होणार नवनीत राणांच्या बाबतीत। आज निकाल सुनावला जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, काय माहिती मिळते? ज्ञानदा, आज नवनीत राणा आणि रवी राणा दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। त्यातही नवनीत राणा यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे। त्याचं कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जस्टिस जे.के. महेश्वरी आणि संजय कापडी हे दोघे जण नवनीत राणांच्या कास्ट सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीवर निकाल देणार आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवनीत राणा यांनी शेड्यूल कास्ट असल्याचं, अनुसूचित जातीचे असल्याचं प्रमाणपत्र घेतलं होतं। ते पंजाबमधील काही दस्तावेजांच्या आधारे होतं, त्यातील काही पुराव्यांवरती आक्षेप घेण्यात आला होता आणि एक उच्च न्यायालयामध्ये त्यावेळी याचिका दाखल करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर नवनीत राणा यांचं कास्ट सर्टिफिकेट हे इनव्हॅलिड आहे, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे असा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता। परंतु तोपर्यंत नवनीत राणा या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या। नवनीत राणा यांनी संबंधित निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर जवळपास गेले 3 वर्ष सुनावणी सुरू होती। सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकूण आदेशावर स्थगिती दिली, त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी कायम राहिली। परंतु आता अंतिम निकाल रिझर्व करून जवळपास 3 ते 4 आठवडे झाले, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं मार्च महिन्याच्या 20 तारखेच्या आसपास की आता 2 आठवड्यामध्ये आम्ही निकाल देऊ आणि 2 आठवड्यात आम्ही अंतिम निकाल देऊ की खरोखरच नवनीत राणा यांनी जे जात प्रमाणपत्र घेतले ते वैध आहे का, ते योग्य प्रक्रियांचं पालन करून घेण्यात आलेलं आहे का, त्यांनी सादर केलेले पुरावे कागदपत्र ही ग्राह्य आहेत का, ती कायदेशीरदृष्ट्या वैध आहेत का, अशा अनेक मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालय भाष्य करणार आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर हे निश्चित होईल की नवनीत राणा यांचं राजकीय भवितव्य सुरक्षित असणार आहे का। त्याचं कारण अमरावती हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो अनुसूचित जातींसाठी रिझर्व आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनुसूचित जातींसाठी आरक्षित असा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी अर्ज भरलाय। यापूर्वी त्या खासदार म्हणून सुद्धा तिथून निवडून आल्या होत्या आणि या सगळ्यामध्ये जे विविध युक्तिवाद करण्यात आले तिथे नवनीत राणा यांच्या विरोधात त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ लढले होते, तर त्यांनी सुद्धा या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, हस्तक्षेप याचिका दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी जो युक्तिवाद केला त्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार नवनीत राणा यांनी प्रक्रिया पाळली नव्हती, त्यांचे दस्तावेज चुकीचे होते। तर नवनीत राणा यांनी अनेक पुरावे सादर केलेत की आमचे एकूण केस आणि आम्ही जी प्रक्रिया आणि ज्या पद्धतीने जात प्रमाणपत्र घेतलं ती अतिशय योग्य होती, कायदेशीरदृष्ट्या वैध होती। आता हे आर्ग्युमेंट संपलेले आणि सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे, ज्या निकालामध्ये अमरावतीमधील नवनीत राणा एक उमेदवार म्हणून त्यांच्या भवितव्यावर या सगळ्या निकालाचा दूरगामी परिणाम होणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।